रात्रीचे ठीक 12:40 झाले होते. बाहेर अंधार इतका दाट होता की जणू आकाशाने आपल्या पदराखाली सारे जग लपवले होते. पुणे जिल्ह्यातील त्या दूरच्या लहानशा गावात एका जुन्या घरात सर्वत्र शांतता होती. या घरात फक्त तिघेच व्यक्ती त्या रात्री उपस्थित होत्या. घरातील वयोवृद्ध आधारस्तंभ आजी, त्यांची सून संगीता आणि त्यांचा तरुण भाचा रोहित. आजी त्यांच्या नेहमीच्या लाकडी पलंगावर शांतपणे झोपल्या होत्या. त्यांचे वय झाले होते, पण त्यांची झोप अजूनही गाढ नव्हती. लहानसा आवाजही त्यांना जागा करायचा. संगीता जी दुसऱ्या खोलीत झोपली होती, तिच्या खोलीतून किंवा रोहितच्या खोलीतून येणाऱ्या कोणत्याही आवाजाकडे आजींचे कान नेहमी लक्ष देत असत. याच वेळी पाऊस आणि वाऱ्याच्या सोबतीनं एक अत्यंत अस्पष्ट पण बेचैन करणारा आवाज घराच्या मागील बाजूच्या रोहितच्या खोलीतून येऊ लागला. सुरुवातीला तो आवाज पाण्याच्या प्रवाहाचा किंवा वाऱ्याने खिडकी हलण्याचा वाटला, पण जसजसा वेळ गेला, सुमारे 1:05 त्या आवाजाने एक विशिष्ट लय पकडली. तो लयबद्ध आवाज केवळ पावसात मिसळणारा नव्हता, तर त्यात काहीतरी वेगळं, मानवी भावनांशी जोडलेलं, अस्वस्थ करणारं होतं. तो आवाज दबलेला होता, पण खोलीच्या आतून, बंद दरातून आणि खिडक्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. आजींच्या मनात पाल चुकचुकली. त्यांना वाटले, इतक्या रात्री कशाचा आवाज आहे हा? रोहित इतका मोठा झालाय, तो असा आवाज कशाचा करतोय? शांतता आणि पावसाच्या टपटप आवाजात हा आवाज स्पष्टपणे उठून दिसत होता. आजींनी आपल्या जुन्या हळू आवाजात स्वतःशीच कुजबुज केली आणि हळूच पलंगावरून खाली उतरल्या. त्यांच्या पावलांचा आवाजही येऊ नये म्हणून त्या जपून चालल्या. जुन्या लाकडी घराचा प्रत्येक पायरी किंवा लाकडी फरशी आवाज करत होती, पण आजींच्या अनुभवसिद्ध पावलांनी तो आवाज दाबला. आजी हळूच संगीताच्या खोलीच्या दरवाजाजवळून गेल्या. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पाहिलं तर संगीता तिच्या पलंगावर नव्हती. खोली रिकामी होती. आजींच्या मनात शंकेची पहिली लहर उमटली. संगीता इतक्या रात्री कुठे गेली? तिला तर आज लवकर झोपायचं होतं. आता आजींना त्या आवाजाची दिशा स्पष्ट झाली. रोहितची खोली. आजींच्या हृदयाची धडधड वाढली. पायाखालची जमीन सरकल्यासारखी त्यांना वाटली. ते अत्यंत सावधपणे दबक्या पावलांनी रोहितच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचल्या. दरवाजावर आतून कडी लावलेली होती. आवाज आता अधिक स्पष्ट आणि तीव्र झाला होता. आता तो केवळ लयबद्ध नव्हता, तर त्यात दबलेल्या किंकाळ्या, विवळण्याचा आवाज आणि श्वासांचा वेगवान चढउतार मिसळलेला होता. हे आवाज कुठल्याही सामान्य झोपलेल्या माणसाचे नव्हते किंवा आजारी व्यक्तीचे नव्हते. आजींनी थरथरत्या हातांनी दरवाजाच्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. काहीच दिसले नाही. त्यांनी दरवाजाला अलकेच धक्का दिला, पण कडी असल्याने दार उघडले नाही. आजींच्या मनात विचारांचे वादळ उठले. हे काय सुरू आहे? संगीता कुठे आहे आणि हा रोहित कशाचा आवाज करतोय? इतक्या रात्री घरात फक्त तिघेजण असताना हे कसले प्रकार चालले आहेत? शेवटी त्यांचा संयम सुटला. त्यांच्या वयानुसार त्यांना हे दृश्य सहन होणारे नव्हते. त्यांनी आपल्या शक्तीने दरवाजावर जोरजोरात थाप मारली आणि कंपित आवाजात हाक मारली, रोहित, दार उघड. आत काय चाललंय? संगीता, तू आहेस का आत? आतमध्ये एका क्षणात शांतता पसरली. पूर्णपणे स्तब्धता. फक्त बाहेरच्या पावसाचा आवाज. या शांततेने आजींचा संताप शिगेला पोहोचला. त्यांना हे स्पष्ट झाले की आत काहीतरी गंभीर, लपवण्यासारखं घडत आहे. आजींनी दरवाजाला आणखी जोर वाजवले. शेवटी त्यांच्या रागा आणि शंकेच्या भरात त्यांनी दरवाजाला असा धक्का दिला की दरवाजाची जुनी कडी तुटली आणि दार अर्धवट उघडले. दरवाजातून आजींनी जे दृश्य पाहिलं ते बघून त्यांचा थरकाप उडाला. त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या घरात त्यांनी इतके वर्ष संस्कार आणि निष्ठा जपली, त्याच घरात ही भयानक गोष्ट घडत आहे. समोर पाहिलेलं दृश्य धक्कादायक होते. पुण्यापासून काही किलोमीटर दूर एका लहानशा गावात राजू आपल्या कुटुंबासह राहत होता. राजू हा एक साधा गरीब शेतकरी होता. त्याची जमीन लहान होती, पण तो कष्टकरी होता. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचं पोट शेतीवरच अवलंबून होतं. राजूच्या कुटुंबात तो, त्याची पत्नी संगीता, त्याचे वडील आणि त्याची आई म्हणजे आजी असे 4 जण होते. राजू वयवर्ष 35, साधा सरळ स्वभावाचा, मेहनती पण परिस्थितीपुढे हतबल झालेला. संगीता वयवर्ष 32, दिसायला सुंदर, आकर्षक, घरातील सर्व कामं करणारी, पण मनात एक मोठी भावनिक पोकळी असलेली. आजी अत्यंत धार्मिक, जुन्या विचारांची, शिस्तप्रिय आणि कुटुंबाची नैतिक आधारस्तंभ. राजू आणि संगीताचे लग्न होऊन 8 वर्ष झाली होती. 8 वर्ष म्हणजे एक मोठा काळ. या काळात त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतला, देवाला नवस केले, अनेक उपाय केले, पण त्यांच्या घरी पाळणा काही हल्ला नाही.
त्यांना बाळ झाले नाही. या एका कारणाने संगीता आणि राजू दोघेही आतून दुःखी होते. विशेषतः संगीतासाठी आई होणे हे स्त्रीत्वाचे पूर्णत्व होते आणि ती इच्छा अपूर्ण राहिल्याने तिच्या मनात एक मोठी निराशा होती. याच विचारातून एके दिवशी राजूने संगीताला म्हटले, संगीता, आता बघ, 8 वर्ष झाली, आपल्याला मूल होत नाही. आपल्याला म्हातारपणे आधार कोण देणार? आपण असं करूया, माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, आपला भाचा रोहित, तो खूप हुशार आहे. आपण त्याला दत्तक घेऊया, त्याला इथे आणूया, लहानाचं मोठं करूया, तोच आपल्या म्हातारपणाची काठी बनेल. संगीताला ही कल्पना खूप आवडली. तिने आनंदाने संमती दिली. ही चांगली कल्पना आहे. आपल्या घरात कोणीतरी असेल, एक पुरुष असेल जो आपल्याला आधार देईल. पण लगेच दुसऱ्या क्षणी ती म्हणाली, थांबा, काही दिवस थांबूया, अजूनही काही प्रयत्न करूया. काय माहीत, देवाची इच्छा असेल तर आपल्यालाच बाळ होईल. संगीताच्या मनात कुठेतरी एक लहानशी आशा अजूनही जिवंत होती. काही दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबावर एक मोठा आघात झाला. राजूचे म्हातारे वडील अचानक दुखण्यामुळे निधन पावले. या घटनेने कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभच गेला. वडिलांच्या जाण्याने घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आता कुटुंबात फक्त राजू, त्याची आई, आजी आणि त्याची पत्नी संगीता हे तिघेच उरले होते. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता राजूच्या खांद्यावर आली. राजू हा 35 वर्षांचा होता. शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळत होते, जे कुटुंबाचा वाढलेला खर्च भागवण्यासाठी अपुरे पडत होते. घरात पैशाची खूप कणकण भासू लागली. अनेकदा किराणाही वेळेवर आणता येत नव्हता. राजूने विचार केला, मी शहरात जाऊन काहीतरी काम करू शकेन. 35 वर्षांच्या माणसाला शहरात काहीतरी नोकरी मिळेल. शेतीसोबतच बाहेरचा पैसा आला तर घराची परिस्थिती सुधारू शकेल. राजूने हा विचार संगीताला सांगितला. वडील गेल्यापासून घरात पैशाची खूप कमतरता आहे. फक्त शेतीवर अवलंबून राहून भागणार नाही. मला हातपाय हलवावे लागतील. मी शहरात नोकरीला जातो. संगीताला खूप आनंद झाला. हेच तर मी तुम्हाला किती दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही लवकर शहरात जा आणि काहीतरी कामधंदा सुरू करा. पैशाची अडचण दूर झाली तर घरात आनंद येईल. राजूने आपल्या मुंबईतील मित्राला फोन केला, ज्याचा मोठा व्यवसाय होता. मित्राने लगेच त्याला कामाची हमी दिली. आता फक्त एकच समस्या होती. मी शहरात गेल्यावर घरात फक्त 2 स्त्रिया राहतील, म्हातारी आई आणि संगीता. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. कोणीतरी पुरुष मंडळी घरात असायलाच पाहिजे. राजूने संगीताला पुन्हा तोच प्रस्ताव दिला. मी मुंबईला कामाला जाईन आणि बऱ्याच दिवसांनी घरी येईन. तुम्ही दोघीच एकट्या घरात असाल, त्यामुळे आपण आपल्या भाच्याला रोहितला इथे घेऊन येऊया. तो इथे राहील, कॉलेज करेल आणि घरात एक पुरुष असल्यामुळे मलाही काळजी राहणार नाही. संगीताने लगेच होकार दिला. तिच्या मनात कदाचित वेगळे विचार घोळत नव्हते, पण तिला हे नक्की वाटले की घरात एका पुरुषाचा आधार असणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याने सर्व परिस्थिती समजावून सांगितली. वडिलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि शहरात कामाला जाण्याचा निर्णय. बहिणीला राजूची अडचण समजली. राजूने जेव्हा तिच्या मुलाला रोहितला आपल्या घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिला आनंदही झाला आणि काळजीही वाटली. रोहित वय 18, उंच, देखणा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा आणि 12वीत शिकणारा तरुण मुलगा. नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेला, उत्साह आणि ऊर्जा भरलेला. रोहितला मामाच्या घरी राहायला मिळणार, कॉलेजची सोय होणार आणि एका नव्या वातावरणात शिकायला मिळणार हे ऐकून तो खूप खुश झाला. त्याने एका तासात आपली पुस्तके, कपडे, बॅग घेतली आणि राजू आणि रोहित दोघेही आपल्या गावेकडील घरी परतले. घरी आल्यावर संगीताने आणि आजींनी रोहितचे उत्साहाने स्वागत केले. राजूने रोहितला त्याची जबाबदारी समजावून सांगितली. रोहित, मी आता कामासाठी शहरात जात आहे. तू आता या घराचा मुख्य पुरुष आहेस. ही जबाबदारी तुझी आहे. आजी आणि मामीची तू चांगली काळजी घ्यायची आहेस. रोहितने खात्री दिली. मामा, तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं सांभाळून घेईन. पुढच्या 2 दिवसांत राजू मुंबईला रवाना झाला आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली. आता घरात फक्त आजी, संगीता म्हणजे मामी आणि रोहित म्हणजे भाचा हे तिघेच उरले होते. सुरुवातीचे दिवस व्यवस्थित गेले. रोहित कॉलेजला जायचा, अभ्यास करायचा आणि शेतीतली छोटी मोठी कामेही करू लागला. आजी आणि संगीता दोघीही त्याचे खूप लाड करायच्या. त्याला पैसे, खाण्याचे पदार्थ आणि सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. पण राजू मुंबईत गेल्यामुळे घरात एक मोठा भावनिक आणि शारीरिक एकांत निर्माण झाला होता. संगीता आता तिच्या पतीपासून दूर होती. याच काळात संगीता रात्रीच्या वेळी एकटी बसून काही इंग्लिश व्हिडिओ बघू लागली. हे व्हिडिओ पाहून ती मानसिकरित्या खळबळून जायची.
एके दिवशी रोहित अभ्यास करत असताना संगीताच्या दुसऱ्या खोलीतून त्या व्हिडिओचा आवाज जोरजोरात येत होता. रोहित तिच्या खोलीत गेला आणि म्हणाला, मामी, तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्याचा खूप जोरजोरात आवाज येतोय. मला अभ्यास करताना डिस्टर्ब होतंय. तुम्ही आवाज कमी करता का? संगीता हसली. आवाज कमी केला, पण रोहितच्या मनात तिच्या या सवयीबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. राजू आणि संगीता यांच्यातील संबंध मागील काही वर्षांपासून व्यवस्थित नव्हती. संगीताचा असा समज झाला होता की राजूमध्ये दम नाही, तो काही करू शकत नाही, म्हणूनच आपल्याला मुलं होत नाहीत. यामुळे तिच्या मनात एक मोठी शारीरिक आणि भावनिक भूक निर्माण झाली होती. रात्रीचे जेवण झाल्यावर सगळे झोपी जायचे, पण संगीता आपल्या खोलीत बसून व्हिडिओ बघायची. एका रात्री राजूला जाऊन जवळपास 2 महिने झाले होते. संगीता व्हिडिओ बघण्यात इतकी दंग झाली की तिच्या मनातल्या भावनांचा बांध फुटला. तिला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. तिच्या मनातली भूक, जी अनेक वर्षांपासून अपूर्ण होती, ती आता रोहितच्या तरुण, उत्साही अस्तित्वामुळे आणखी तीव्र झाली. रात्रीचा तो क्षण सुमारे 1 वाजला असेल. सगळे झोपले आहेत याची खात्री करून संगीता हळूच तिच्या खोलीतून बाहेर पडली. तिचे पाय थेट घराच्या पाठीमागच्या खोलीकडे वळले. ती खोली जी आता रोहित वापरत होता. तिने रोहितच्या खोलीत प्रवेश केला आणि आतून दार लावून घेतले. रोहित, जो तारुण्याच्या उंबरठ्यावर होता, त्याला हे अनपेक्षित सुख मिळाल्यावर तोही आनंदी झाला आणि त्याने कोणताही विरोध केला नाही. ती संपूर्ण रात्र संगीता रोहितच्या खोलीत होती. त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. हा प्रकार आता त्यांच्यात दररोज सुरू झाला. आजींना काहीच माहीत नव्हते. घरात वरवर पाहता सर्व काही ठीक दिसत होते, पण घरातली हवा मात्र बदलली होती. रोहित आणि संगीता दोघेही आता अधिक आनंदी, अधिक समाधानी आणि अधिक उत्साही दिसू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. याचे कारण स्पष्ट होते. त्यांच्यातले रंगारंग कार्यक्रम. रोहितला एका सुंदर महिलेचे प्रेम मिळाले होते. संगीताला तिच्या अपूर्ण राहिलेल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा मार्ग मिळाला होता. घरात त्यांना टोकणारे, संशय घेणारे कोणीच नव्हते. हे संबंध आता अधिक घट्ट, अधिक भावनिक आणि अधिक उघडपणे येऊ लागले. त्यांच्या या संबंधाने आता प्रेमाचे स्वरूप धारण केले होते. असेच दिवस जात राहिले. आता हे नाते खूप घट्ट झाले होते. त्यांच्या वासनेला आता कसलीही मर्यादा राहिली नव्हती. ती तीच रात्र होती ज्या रात्रीपासून कथेची सुरुवात झाली. बाहेर पाऊस जोरजोरात पडत होता. थंडी कडाडली होती. रोहित आणि संगीता आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही. त्यांची ती वासनांध क्रिया आता अतितीव्रतेने सुरू झाली. त्यांना हे भान राहिले नाही की त्यांचा आवाज दबून ठेवला पाहिजे. आजी त्यांच्या खोलीत झोपलेल्या. त्या आवाजाने जाग्या झाल्या. त्यांना काहीतरी गंभीर गडबड असल्याचा संशय आला. आजी उठल्या आणि रोहितच्या खोलीकडे धाव घेतली. आजींनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून बंद होते. त्यांनी जोरजोरात ओरडून कडी तोडली. आजींनी जे दृश्य पाहिले ते बघून त्यांचे डोळे बिस्फारले. त्यांच्या सुनेला, संगीताला आणि त्यांच्या तरुण भाच्याला रोहितला त्यांनी रंगेहात पकडले. आजींच्या डोळ्यातून अश्रू नाही तर आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या सुनेला त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे प्रेम दिले, ती सून त्यांच्याच भाच्यासोबत त्यांच्याच घरात हा अनाचार करत आहे. त्यांनी जोरजोरात ओरडून संगीताला फटकारले. संगीता, हे काय करत आहेस तू? लाज नाही वाटत तुला? तो तुझ्या मुलासारखा आहे. त्याच्यासोबत तू असे नीच काम करत आहेस? याच्यासाठी तू त्याला इथे बोलवले? तू आमच्या घराची आणि नात्याची इज्जत धुळीला मिळवलीस. आजींच्या या शब्दांनी संगीताच्या डोक्यातील रागाचा आणि संतापाचा बांध फुटला. तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि जुना संताप बाहेर आला. संगीता किंचाळली. हो, मी करत आहे. तुमच्या मुलामध्ये म्हणजे राजूमध्ये दम नाही. 8 वर्ष झाली आम्हाला बाळ झाले नाही, त्यामुळे मला काही सुख मिळाले नाही. आता मला कुठून तरी सुख मिळत आहे. माझी भूक शांत होत आहे, तर त्यात काय वाईट आहे? मी आता शांत बसूच शकत नाही. रात्रीच्या वेळी घरात आजी आणि संगीतामध्ये मोठे भांडण सुरू झाले. त्यांचे वादविवाद इतके वाढले की त्यांच्यात झटापट सुरू झाली. संगीता आता पूर्णपणे आंधळी झाली होती. तिला फक्त तिचे सुख आणि रोहित दिसत होता. आजींचा विरोध तिला सहन झाला नाही. रागाच्या भरात संगीताने आजींना जोरात ढकलली. आजी वृद्ध होत्या. संगीताच्या धक्क्याने त्यांचा तोला गेला आणि त्या जमिनीवर जोरात पडल्या. पडताना त्यांचे डोके बाजूच्या लाकडी खुर्चीला किंवा कठीण फरशीला जोरात आपटले. आजी जागेवरच निश्चित पडल्या.
त्यांच्या डोक्यातून रक्ताची धार बाहेर पडू लागली. संगीता आणि रोहित दोघेही घाबरून गेले. संगीताला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिला वाटले, हे मी काय केले? तिने लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि ॲम्ब्युलन्स बोलवली. आजींना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डोक्याला लागलेला मार खूप जबरदस्त होता आणि आजींचे वय जास्त असल्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही बातमी जेव्हा मुंबईत राजूला कळली तेव्हा तो धावत गावात आला. राजूला हे सत्य कळल्यावर तो हताश आणि रागावलेला होता. त्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. माझी पत्नी संगीता हिनेच माझ्या आईला मारले आहे. पोलिसांनी संगीताला अटक केली आणि तिची चौकशी सुरू झाली. संगीता सुरुवातीला गुन्हा कबूल करायला तयार नव्हती. ती म्हणाली, मी काही केले नाही, त्या म्हाताड्या होत्या, मी फक्त धक्का दिला आणि त्या पडल्या, त्यांचा मृत्यू म्हातारपणामुळे झाला. पण जेव्हा पोलिसांनी त्यांच्या चौकशीचा खाका दाखवला तेव्हा संगीता ढसाढसा रडली आणि तिने सगळे सत्य कबूल केले. तिने सांगितले की माझ्या पतीमध्ये दम नव्हता. 8 वर्ष बाळ झाले नाही, त्यामुळे मला काही सुख मिळाले नाही. माझ्या पतीनेच मला व्हिडिओ बघण्याची सवय लावली, ज्यामुळे माझ्या भावना उफाळून आल्या. रोहित घरी आल्यावर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. आजींनी आम्हाला रंगेहात पकडले तेव्हा मी रागाच्या भरात त्यांना ढकलले आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रोहितलाही ताब्यात घेतले. त्याच्यावर अल्पवयीन असल्यामुळे वेगळी कारवाई झाली. संगीतावर कलम 306 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. कोर्टात तिच्या विरुद्ध खटला चालला. सर्व पुरावे आणि तिची कबुली पाहता कोर्टाने संगीताला तिच्या या गुन्ह्यासाठी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. एका क्षुल्लक वाईट सवयीमुळे आणि अपूर्ण इच्छांमुळे एका कुटुंबाचे जीवन, आजीचा जीव आणि संगीताचा संसार उद्ध्वस्त झाला होता. ही घटना समाजाला हेच शिकवते की माणसात 100 चांगले गुण असले तरी एक वाईट गुण किंवा एक अपूर्ण इच्छा जेव्हा चुकीचा मार्ग दाखवते तेव्हा ते संपूर्ण आयुष्य बर्बाद करण्यासाठी पुरेसे असते. एका वाईट सवयीने आणि अनैतिक संबंधांनी एका कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावून घेतला आणि एका महिलेला जन्मठेप झाली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.